पडतोय। अमित ठाकरे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। सभेला संबोधित करावं। लव यू टू। हाय ग, नमस्कार। थोड्या घोषणा द्या, मला भाषण आठवेल। मजा केली रे। सर्वप्रथम मला वाटतं की आपलं चालू व्हायच्या आधी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या युवकांनी, ज्या ज्या तरुण तरुणींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातनं राजीनामा घेतलाय, त्यांच्या पालकांसाठी, त्या तरुणांसाठी मला वाटतं आपण खूप जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे। मी जेन्युइनली सांगतो, मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो। आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो, मी दरवेळेला बोलतो, कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे। आणि मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो। जेन्युइनली मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काय आता फॉर एक्झाम्पल आपले अनेक आंदोलनं झाले गेल्या अनेक वर्षात। मला राजसाहेबांनी जेव्हा विद्यार्थी नेत्याचं पद दिलं, महाराष्ट्राचा दौरा निघाला, तुमच्यासारख्या अनेक तरुणींना भेटलो, आपण पहिलं युनिट स्थापनेचा कार्यक्रम दिला, तो तुम्ही इतक्या उत्तम प्रकारे राबवलाय, त्याच्यानंतर आपण आज इथपर्यंत आलो। मला माहित नाही मी तुमच्याशिवाय काय केलं असतं। आणि जेन्युइनली मी हे सांगतो, कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आत्तापर्यंतचा दौरा झाला, तो सगळे जे झाले आंदोलनं मला वाटतं विसरला पाहिजे, कारण मला आता तुम्हाला सांगायचे पण नाहीत आपण काय केलंय, आणि तुम्हाला आठवतं पण मला वाटतं विसरला पाहिजे। मला माहितीये आपण कुठच्याही आंदोलनात थांबलो नाही जोपर्यंत यश मिळालं नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही। पण आपण हे सगळे आंदोलन विसरले पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे, कारण आता राज्याची परिस्थिती काय झाली आहे, देशाची परिस्थिती काय झाली आहे हे आपण बघितलं पाहिजे। मला वाटतं सगळं विसरलं पाहिजे, आता पुढे जायचंय। मी जेन्युइनली सांगतो, आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही, मी येतो परत, थांबा। तर भाषण सुरू असताना मध्येच पॉज घेऊन अमित ठाकरे व्यासपीठावरून खाली उतरलेले आहेत आणि थोड्या वेळानं अमित ठाकरे पुन्हा एकदा व्यासपीठावर आले आणि त्यांनी त्यांचं भाषण सुरू ठेवलेलं आहे। तर तुमच्या उत्साहामुळे मी विसरायला लागलोय असं अमित ठाकरेंनी म्हटलं, आणि त्यानंतर अमित ठाकरे व्यासपीठावरून अचानकपणे खाली उतरले आणि थोड्या वेळानं अमित ठाकरे पुन्हा एकदा व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं भाषण सुरू ठेवलं आहे। मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली। मी जेन्युइनली सांगतो, मी आज आता आधीचं आठवतंय ना का परत बोलू, पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा, ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा। मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे।
आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही गेल्या आठवड्यात बघा, आपण जेव्हा व्हॅनमधनं लोकांना बाहेर काढत होतो, हा माझा कॉन्फिडन्स कुठून आला? तर मला माहिती आहे की तुमची ताकद माझ्या मागे आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्या मागे आहे, म्हणून मला वाटतं की हा कॉन्फिडन्स माझ्या आला. पोलीस पण तुम्ही बघितले असतील तर शांत का होते? घाबरलेले? तर मला वाटत नाही घाबरलेले. पोलीस आहेत ते, महाराष्ट्राचे पोलीस आहेत ते. मला वाटतं ते कुठेतरी आदरयुक्त एक हे होतं त्यांना की दडपण, की कुठेतरी आपण शांत राहू. पण मला माहिती आहे ह्या राज्यात पोलीस बांधवांसाठी जर कोण उभं राहिला असेल तर तो राज ठाकरे आहे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहेत.